बिहारची राजधानी पटना विद्यार्थ्यांच्या प्रचंड आक्रोशानं आणि आंदोलनानं पेटून उठली आहे। 70व्या बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। गांधी मैदानावरून निघालेला हा भव्य मोर्चा जेव्हा राजभवनाच्या दिशेनं पुढे सरकला तेव्हा परिस्थिती अत्यंत चिघळली। राजभवनाला घेराव घालण्याच्या इराद्यानं निघालेल्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त आणि बॅरिकेड्स लावलेले। मात्र आक्रमक विद्यार्थ्यांनी पोलिसांचं हे सुरक्षा कवच आणि बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये तीव्र हातापाई आणि झटापट पाहायला मिळाली। संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं, विद्यार्थ्यांच्या आम्हाला न्याय हवाय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। हम लोग आज सीएम आवास घरों में थे, इन लोगों ने रोकने का काम किया। इनकी जंजीरों में वो ताकत नहीं जो हमारी क्रांति को रोक सके। इनकलाब जिंदाबाद। सरफराजी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजुए कातिल में है। एक्टिविस्ट प्रियंका झा, मैं वो क्रांतिकारी बेटी हूँ जो बीपीएससी 70वीं में भी मुझे डांटा से पीटा गया था, मुझे उठाया गया था, मुझे जेल ले जाने का पूरा प्रयास किया, लेकिन यह बेटी झुकी नहीं, सरकार को झुकाने का काम करती है। पण हे विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर का उतरले आहेत? तर 70व्या बीपीएससी म्हणजेच बिहार लोकसेवा आयोग, महाराष्ट्रात जशी एमपीएससी पार पडते तशी बिहारमध्ये बीपीएससी, याच बीपीएससी परीक्षेत झालेल्या कथित अनियमितता आणि गोंधळामुळे ही परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी, ही या विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे। या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पारदर्शकतेशिवाय घेतलेली परीक्षा त्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्यासारखी आहे आणि त्यामुळेच राज्यपालांची भेट घेऊन आपलं निवेदन देण्यासाठी हे आंदोलक विद्यार्थी राजभवनाकडे निघाले होते। दुसरीकडे या तीव्र आंदोलनावर सत्ताधारी पक्ष जेडीयू कडून प्रतिक्रिया आली आहे। जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत। जिन जिन मुद्दों को लेकर के छात्र धरने पर बैठे थे, उनके सभी मुद्दे रिजॉल्व कर दिए गए हैं और ऐसा नहीं है कि छात्र आंदोलन किए इसलिए हुआ। सरकार की नियति ही है कि हम अपने युवाओं के समस्याओं का समय पर निदान करें। जो विषय कहीं न कहीं से युवा लेके आए, हम लोगों ने उसका समाधान किया। आश्चर्य हुआ मुझे भी सुनकर कि जिस व्यक्ति ने कभी कोई बोर्ड की परीक्षा भी नहीं दी, वो परीक्षा पर सुझाव दे रहे हैं। इसलिए मैं माननीय तेजस्वी जी को फिर कहूंगा कि एक बार हमारे बिहार सरकार के स्कूल में एडमिशन लीजिए, 10th पास कीजिए और फिर परीक्षा पर आकर के और हमें सुझाव दीजिए। हमें बहुत अच्छा लगेगा आपका सुझाव। जेडीयूच्या मते या आंदोलनामागे कोणतेही तार्किक कारण दिसत नाही। सरकारनं TRE-4 साठी 32,000हून अधिक जागा निश्चित केल्यात आणि परीक्षा 2 टप्प्यात घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे। तसंच भविष्यात पेपर लीक सारख्या घटना रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, जी लवकरच सरकारला आपला अहवाल सादर करेल। एकीकडे सरकार सुरक्षेच्या उपाययोजनांचा दावा करतंय, तर दुसरीकडे विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत। पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही विद्यार्थ्यांचा हा आक्रोश थांबण्याचं नाव घेत नाहीये। आता सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेणार की आंदोलन आणखी चिघळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या घटनेवर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।